बदनापूर तालुक्यातील नाणेगाव येथील एका शेतकऱ्यावर महावितरणच्या अतिक्रमणामुळे उपासमारीची वेळ आली आहे। या शेतकऱ्याच्या शेत रस्त्यावरच महावितरणने तार फेसिंग करून आपले कार्यालय आणि ट्रान्सफॉर्मर थाटल्याने या शेतकऱ्याचा शेतरस्ता बंद झाला आहे। या शेतरस्त्यासाठी गेल्या 13 वर्षापासून हा शेतकरी प्रशासनाच्या दारात खेटा मारत असून अद्यापही प्रशासन कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहे। बदनापूर तालुक्यातील नाणेगाव येथील शेतकरी लक्ष्मीकांत केशवराव नाईक यांची गट नंबर 190 मध्ये शेती आहे। त्यांची शेती वडिलोपार्जित असून त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता होता, मात्र महावितरणच्या कार्यालयाने त्यांच्या शेत रस्त्यावर अतिक्रमण करून तिथे कार्यालय आणि ट्रान्सफॉर्मर थाटलाय। एवढंच नव्हे तर परिसरात तार फेसिंग करून रस्ता बंद केलाय। त्यामुळे गेल्या 13 वर्षापासून शेतकरी लक्ष्मीकांत नाईक हे शासन दरबारी खेटे मारून रस्त्याची मागणी करतायत, मात्र प्रशासन कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त असून त्यांना अद्यापही रस्ता मिळालेला नाही। 24 जानेवारी 2024 रोजी तहसीलदार बदनापूर यांनी महावितरणचं कार्यालय हे रस्त्यावरील अतिक्रमण असल्याचे जाहीर करत अतिक्रमण काढण्यासंदर्भात मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना नोटीसही बजावली आहे। मात्र त्यानंतर मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी फक्त पंचनामा करून सोपास्कार केले। मात्र गेल्या 13 वर्षांपासून यातल्या शेतकऱ्याला शेतरस्ता नसल्याने त्यांची शेतजमीन पडीक आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे तहसीलदार बदनापूर यांनी महावितरणचे कार्यालय आणि ट्रान्सफॉर्मर हे अतिक्रमण जाहीर केलेले असल्यामुळे तात्काळ तहसील प्रशासन आणि महावितरण प्रशासनानं येथील अतिक्रमण काढून आमचा रस्ता मोकळा करावा अशी मागणी संबंधित शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे। सध्या पेरणीचे दिवस असून रस्ता नसल्याने यावर्षी या शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली आहे। तुमचा शेत रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, नेमकी समस्या काय आहे आणि काय मागणी आहे? मी 2013 पासून रस्त्यासाठी संघर्ष करतोय। माननीय तहसीलदार साहेबांना अर्ज फाटे केले, तर आता 2025 रोजी मला 26 रोजी मला न्याय मिळालेला आहे। तहसीलदार साहेबांनी मला रस्त्यासाठी आदेशित केलेलं आहे, परंतु असं आहे की आता त्या रस्त्यावरती मोठमोठ्या ट्रान्सफॉर्मर वगैरे MSCBने लावून माझा रस्ता बंद केलेला आहे। आम्ही त्याच्यासाठी तिथे जाऊन त्यांना पण सांगितलं की बाबा हे तुमचं अतिक्रमण हटवून घ्या। त्यांना आदेशाची कॉपी दिली, तर त्यांनी त्याच्यावरती काहीच ॲक्शन घेतलेली नाही। आता काय अडचण येते आपल्याला? आता मला तिथं जाण्यासाठी ते हटवल्याशिवाय मला जाता येणार नाही ना शेतामध्ये। मला शेतामध्ये जायचं यायचं मी इतर लोकांना विनंती करून आतापर्यंत मी जात येत गेलो, परंतु मला लोकसुद्धा म्हणतात की तुमचा इतक्या दिवसापासूनचा संघर्ष आहे, आतापर्यंत तुम्हाला रस्ता मिळाला नाही का, असं लोक मला बोलतच राहते। पण ते लोकांचं जाऊ द्या, मला इतक्या लांबपर्यंत मला डोक्यावरती कापसाचे हे बोत घेऊन जावं लागत आहे। मग आता आम्ही जायचं यायचं कसं? आता काय पुढं काय केलं तुम्ही? आता म्हणजे काय आता सांगितलं तर त्यांनी 19 तारखेला आम्हाला सांगितलं होतं तहसीलदार साहेबांनी की बा जाऊन रस्ता मोकळा तुम्हाला करून देतो। पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठित मंडळी वगैरे सगळे जमले होते। मग तिथं गेलो असतात, त्यांनी मंडळ अधिकारी साहेबांनी सांगितलं की हे हटवल्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही। मी तसं साहेबांना कळवतो म्हणे, तहसीलदार साहेबांना। तर ट्रान्सफॉर्मर हटवल्याशिवाय रस्ताच मला जाता येता येणार नाही। आता एवढं अतिक्रमण MSCBने जर काढून घेतलं तर माझा जाण्याचा मार्ग मोकळा होईल। काय नाव तुमचं? माझं नाव लक्ष्मीकांत नाईक आहे, मोजे नाणेगाव येथे माझी शेती आहे। आता तुमचं नाव सांगा आणि काय प्रॉब्लेम आहे आपला? माझं संगीता नाईक, माझं शेतीवरच सगळं अवलंबून आहे आणि माझी शेती 3 वर्षापासून आता पडीक पडली आहे अक्षरशः, कारण जाण्यासाठी मला रस्ता नाही आहे आणि MSCBवाल्यांनी अतिक्रमण केलं आहे, ते काही जाऊ देत नाही आहे आणि आमची उपजीविका सगळी शेतीवर अवलंबून आहे। मला 2 मुली आहे, त्यांचं पुढचं शिक्षण करणं, खाणं पिणं करणं कसं करणार आम्ही? तर तहसीलदारांना एवढीच विनंती, तहसीलदार साहेबांना आणि यांना MSCBवाल्यांना तेवढं अतिक्रमण काढून घ्यावं आणि आमचा रस्ता मोकळा करावा। काय नाव तुमचं? संगीता नाईक।